एक महत्त्वाची बातमी आहे, राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत 15 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत 15 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे हे आपल्याला आता कळतंय। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत नेहमीच गोंधळ राहिलेला आहे। सुप्रीम कोर्टाची सुनावणी पुढे ढकलली आहे। आजची सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढे ढकलली आहे। तेव्हा आता 15 ऑगस्टला काय निर्णय होणार आहे याची प्रतीक्षा आहे। चिन्ह कोणाला मिळतंय? राष्ट्रवादीचं, शरद पवार गटाला, अजित पवार गटाला। आज होणारी सुनावणी पुढे ढकलली आहे। याबाबत आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत। प्रमोद, काय अधिकची माहिती आहे? खरं तर या प्रकरणाची सुनावणी आज होणार होती। मागच्या काही दिवसांपासून वारंवार पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी जी आहे ती पुढे ढकलत होती। शरद पवार यांच्या पक्षाकडून हीच मागणी केली गेली होती की अजित पवार यांना दिलं गेलेलं घड्याळ चिन्ह आहे ती विधानसभेच्या निवडणुकीला थांबवण्यात यावं आणि त्यांना दुसरं चिन्ह देण्याची मागणी करण्यात यावी, अशा पद्धतीची एक पिटिशन जी आहे ती शरद पवार यांच्या पक्षाकडून दाखल केली गेली होती। त्यावरती सुनावणी होईल असं वाटत होतं, मात्र आज यावरती सुनावणी झालेली नाही। आता ही सुनावणी 15 ऑक्टोबरला होणार आहे। यातला महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाकडून जो अर्ज केला गेलेला आहे घड्याळ चिन्ह फ्रीज करण्याबाबतचा, त्यावरती आता सुप्रीम कोर्ट नेमकं काय 15 तारखेला विचार करते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद, धन्यवाद जगतापजी।